महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बेळगाव सीमा भागाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। युवा आमदार रोहित पाटील यांनी सभागृहात हा विषय जोरदारपणे मांडत सीमा भागातील मराठी बांधवांच्या परिस्थितीबाबत सभागृहाचं लक्ष वेधलंय। मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय होत असून महाराष्ट्र सरकारने तातडीने यावर ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा संघर्ष 1956 पासून सुरू आहे। गेल्या अनेक दशकांपासून सीमा भागातील मराठी भाषिक संघर्ष करत असून त्यांच्यावर अनेक वेळा अन्याय झालाय। सीमा प्रश्न न्यायप्रविष्ट असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सातत्याने हा प्रश्न उचलला जातोय। मात्र परिस्थिती जैसे थे असल्याचं दिसतंय। सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय सुरूच असून मराठीत नामफलक लावणे, मराठीत संवाद साधणे यावर निर्बंध आणले जात आहेत। सीमावासियांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत अशी मागणी रोहित पाटील यांनी सभागृहात केली आहे। यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकत्र येण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। सीमा भागातील मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीशिवाय अनेक मराठी युवक नेते संघर्ष करत आहेत। शुभम शेळके यांचं नाव घेत त्यांनी सांगितलं की मराठी अस्मिता टिकवण्यासाठी लढणाऱ्या शुभम शेळके यांच्यावर वारंवार कारवाया केल्या जात आहेत, गुन्हे दाखल केले जात आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांना संरक्षण द्यावं। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी कर्नाटकात जातात, तसेच रोजगारानिमित्त ही मराठी माणसं तिथे वास्तव्यास आहेत। त्यामुळे या प्रश्नावर योग्य तोडगा काढून सीमा भागातील मराठी बांधवांना सुरक्षा मिळेल यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्णायक भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। किती नोकऱ्या निर्माण झाल्या, किती उद्योग इथपर्यंत आले, किती उद्योग इथे टिकले, असलेले उद्योग टिकायची परिस्थिती नाही, पण एवढे इन्व्हेस्टमेंट येत आहेत असं आम्ही छाती टोकून सांगतोय। आता कराराच्या कागदाला किती महत्व आहे हे मला माहित नाही, पण झालेले करार आज 2016-17 मध्ये झालेले जर करार तपासले तर करार झालेल्या कंपन्या आज अखेर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पोर्टलवर आल्या नाहीत। आणि असं असताना 15 लाख कोटींचा करार आणि त्या माध्यमातून आलेल्या कंपन्या अध्यक्ष महोदय कधी येणार आहेत? कागद कुठली आली मला माहित नाही, पण एकच कागद महाराष्ट्र सरकारला मागच्या काळामध्ये आला, ते तिथल्या हॉटेलचं थकवलेल्या बिलाची नोटीस आली, तेवढा एकच कागद तिथनं अध्यक्ष महोदय आला। त्यामुळे अध्यक्ष महोदय हे तपासण्याची आवश्यकता आहे की आपण कुठेतरी उद्योग आणि नोकऱ्या निर्माण करताना शेजारचं राज्य आंध्र प्रदेश असेल किंवा गुजरात असेल यांच्यासारखी वन विंडो सिस्टम निर्माण करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे। पोर्टलवरती जागा मागितल्यानंतर, सुविधा मागितल्यानंतर किती दिवसात तिथं जागा मिळते, उद्योग चालू होत आहेत हे तपासण्याची आवश्यकता आहे। आणि त्यामध्ये आपल्या राज्याच्या माध्यमातून ज्या त्रुट्या आपल्या सर्वांसमोर निर्माण झालेल्या आहेत आपण सर्वांनी सुधारण्याची आवश्यकता आहे। एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो।